परिषदेची निवडणूक लागली। या निवडणुकीकडे आपण व्यापारी म्हणून कसं बघताय? व्यापारी म्हणून असं बघतो की माझं नाव जुबेर दुरुककर आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। अकलूजमध्ये राहतो आणि अकलूजमध्ये आत्तापर्यंत मी जन्मल्यापासून इथं अकलूजमध्ये दहशतसुद्धा नाही। मोहिते पाटील सगळ्याबरोबर बोलतात, चांगले एकदम वागणूक देतात आणि चांगल्या प्रकारे त्यांनी कर्ज पुरवठासुद्धा केले। सुमित्राच्या माध्यमातून किंवा विजय पतसंस्थेच्या माध्यमातून आम्हाला कर्ज पुरवठा दिला। अकलूजमध्ये बागवान समाज असू द्या, प्रत्येक समाज, मुस्लिम समाज असू द्या, त्या समाजामध्ये त्यांनी देताना कर्ज, फळ विक्रेता वगैरे गोरगरीब जे आहेत त्या लोकांना कर्ज दिला आणि कर्ज दिल्यामुळे त्या लोकांचे आज उद्योगधंदे उभा राहिले आणि ते उद्योगधंदे उभा राहताना प्रत्येक व्यक्तीला चांगला एक प्रतिसाद मिळाला आणि बँक चालत होते। नंतर काही दिवसांनी लोकांनी पैसे फेडले नाही, त्यामुळे बँकेचं डायबगाईचं कारण ती आहे की लोकांकडून पैसे येणं कमी झालं। असं म्हणतात की मोहिते पाटलांनीच बँका बुडवल्या। नाही, ती कसं बुडवू शकतात? ती बुडवणार नाहीत। ती आपली संस्था ही आहे की नाही, ती सगळ्यांच्या माध्यमातून, सहकार्यातून चालत असते, एका व्यक्तीच्या माध्यमातून नाही। उभा केले त्यांनी, परंतु मला सांगा तुम्ही आत्तापर्यंत विरोधकांनी कुठली पण संस्था उभा केली, कुठले कारखाने उभा केले? काय त्यांचं काय तर दाखवा की आज त्यांची संस्था नाही, त्यांची पतसंस्था नाही किंवा उद्योग कारखाने नाहीत, याकरता गोरगरिबांसाठी कारखाना नाही। आज मोहिते पाटलाची बघितलं तुम्ही, सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये संस्था आहेत। कुठेही गेले, मंगळवेढा जाऊ द्या, सांगोला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या। आणि अकलूज हा असा एक डॉक्टरीसाठी आणि मेडिकलसाठी एवढा मोठा हब आहे की सांगोल्यातून, पंढरपुरातून, निम्म्या सोलापूर जिल्ह्यातून अकलूजमध्ये येतात लोक। आणि दहशत असलं असतं तर एवढे मेडिकल दवाखाने उघडले नसते। ही सांगताना बिनबुडाचे आरोप आहेत आणि मोहिते पाटलांनी आत्तापर्यंत कोणाला त्रास दिलेला नाही, साथ देत आलेले आहेत। विरोधकांचं असं येतं आहे की पतसंस्था बुडवल्या, ह्यात काय तथ्य? पतसंस्था बुडण्याचं कारण मी मगाशी सांगितलं नाही की काही लोकांनी कर्ज घेतलं आणि पैसेसुद्धा दिले नाहीत आणि तीच लोक आज आरोप करतात। कालच्या भाषणाच्या वेळेस ज्यावेळेस सभा होती, त्या सभेच्या वेळेस त्यांच्या देखील काही लोक जे त्यांच्याकडे देखील त्यांनी देखील पतसंस्था त्यांच्या होत्या, त्या देखील काय पतसंस्था बुडीत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा, कारण तीच आहे ना, त्यांची पण संस्था बुडाली। आता काही विरोधक स्टेजवर होते, ते स्टेजवर जे होते त्यांची पण संस्था होते, पतसंस्था होते, त्यांची सुद्धा पतसंस्था बुडालेली आहेत। त्यांची संस्था कुठे गेलेत? आज ती मोहिते पाटलावर आरोप करतात, ही चुकीचा आरोप आहेत। कोणत्या संस्था बुडाल्या? आता उदाहरणार्थ विरोधकांची मध्ये अकलाई आहे, पतसंस्था आहे, हे बाकीचे संस्थे जे आहेत त्यांनी ती पण बुडवलेली आहेत। परंतु ती विचार करावं, आता जनता हुशार झालेली आहे, जनता बघणार आहे की कोण काय करतंय। मोहिते पाटलं तसं बुडवणाऱ्यापैकी नाहीत, देणं चालू आहे लोकांचं, पतसंस्थेच्या माध्यमातून बोलून देतात ती पैसे, त्यामुळं सामान्य व्यक्तीला काय तसं त्रास नाही।